प्रश्न क्रमांक 36 खालील घटना कालानुक्रमे लिहा। अ. वसईचा तह, ब. सतीबंदीचा कायदा आणि क. दुसरे इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती, ड. सालबाईचा तह। पर्याय क्रमांक ड 1 नंबर, अ 2 नंबर आणि क 3 नंबर आणि ब 4 नंबर, म्हणजेच योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 37 1857च्या उठावाचे ठिकाण व तेथे अग्रभागी असणाऱ्या व्यक्तींचे नावे दिली आहेत। यापैकी चुकीची जोडी ओळखा। पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर चिम्मासाहेब, पर्याय क्रमांक 2 नरगुंद बाबासाहेब भावे, पर्याय क्रमांक 3 संगमनेर अहमदनगर भागोजी नाईक आणि पर्याय क्रमांक 4 सातपुडा परिसर रंगो बापूजी। चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 38 समाज सुधारणा चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसांचे टिंबटिंब या तत्वांना महत्त्व प्राप्त झाले। पर्याय क्रमांक 1 वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन, पर्याय क्रमांक 2 स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य, पर्याय क्रमांक 3 खगोलशास्त्र व गणिती, पर्याय क्रमांक 4 स्थापत्य कला व वास्तुशास्त्र। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 धर्मसुधारणा चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसांचे स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य या तत्वांना महत्त्व प्राप्त झाले। प्रश्न क्रमांक 39 1 मे 1960 रोजी कोणत्या राज्याची निर्मिती झाली? पर्याय क्रमांक 1 गोवा, पर्याय क्रमांक 2 कर्नाटक, पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश आणि पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र या राज्याची निर्मिती झाली 1 मे 1960 रोजी। प्रश्न क्रमांक 40 मुस्लिमाच्या विभक्त मतदारसंघांना राष्ट्रीय सभेने टिंबटिंब करारानुसार मान्यता दिली। पर्याय क्रमांक 1 मोर्ले मिंटो कायदा, पर्याय क्रमांक 2 लखनौ करार, पर्याय क्रमांक 3 लाहोर करार, पर्याय क्रमांक 4 पुणे करार। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लखनौ करारमुळे करारानुसार मान्यता दिली। प्रश्न क्रमांक 41 लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे हे विधान कोणाचे आहे? पर्याय क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू, पर्याय क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर, पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी आणि पर्याय क्रमांक 4 लाला लजपत राय। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 42 चित्रातील व्यक्तीचे नाव लिहा। पर्याय क्रमांक 1 मल्लाप्पा धनशेट्टी, पर्याय क्रमांक 2 श्रीकृष्ण सारडा आणि पर्याय क्रमांक 3 कुंभारन हुसेन आणि पर्याय क्रमांक 4 जगन्नाथ शिंदे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुंभारन हुसेन। प्रश्न क्रमांक 43 सध्याच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील बाही कोतवाल यांच्या कोणत्या गटांनी सरकारला सळो की पळो करून सोडले होते? पर्याय क्रमांक 1 लाल सेना आणि पर्याय क्रमांक 2 अभिनव भारत, पर्याय क्रमांक 3 अनुशील समिती आणि पर्याय क्रमांक 4 आझाद दस्ता। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आझाद दस्ता। प्रश्न क्रमांक 44 खालील वृत्तपत्रामधील कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले नाही? पर्याय क्रमांक 1 जनता, पर्याय क्रमांक 2 समता आणि पर्याय क्रमांक 3 केसरी आणि पर्याय क्रमांक 4 मुकुनायक। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केसरी हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले नाही। प्रश्न क्रमांक 45 10 जून 1890 पासून कामगारांना रविवाराची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली यासाठी प्रयत्न करणारे कामगारांचे नेते कोण? प्रश्न क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 श्रीपाद अमृत डांगे आणि पर्याय क्रमांक 2 मुसफ्फर अहमद, पर्याय क्रमांक 3 ना.म. जोशी आणि पर्याय क्रमांक 4 नारायण मेघाजी लोखंडे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नारायण मेघाजी लोखंडे। प्रश्न क्रमांक 46 गुजरातमधील दादर नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी टिंबटिंब दलाची उभारणी करण्यात आली। पर्याय क्रमांक 1 गुजरात युथ लीग आणि पर्याय क्रमांक 2 रंजकार, पर्याय क्रमांक 3 आझाद गोमंतक आणि पर्याय क्रमांक 4 गुजरात काँग्रेस समिती। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आझाद गोमंतक दलाची उभारणी करण्यात आली। प्रश्न क्रमांक 47 खालील चित्रामधील घटना कोणत्या ठिकाणच्या सत्याग्रहाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 सोलापूर आणि पर्याय क्रमांक 2 धारासेना आणि पर्याय क्रमांक 3 पेशावर।
पर्याय क्रमांक 4 दांडी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दांडी. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. पर्याय क्रमांक 1 निराजी रावजी न्यायाधीश. पर्याय क्रमांक 2 अण्णाजी दत्तो अमात्य. आणि पर्याय क्रमांक 3 दत्ताजी वाकनीस मंत्री. पर्याय क्रमांक 4 रामचंद्र डबीर सुमंत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अण्णाजी दत्तो अमात्य ही चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 49 अहमदाबादचा मुघल सुभेदार टिंबटिंब याने बुदलखंडावर हल्ला केला. पर्याय क्रमांक 1 महमद खान बंगश. आणि पर्याय क्रमांक 2 हुसेन अली. पर्याय क्रमांक 3 सय्यद बंधू अब्दुल्ला. आणि पर्याय क्रमांक 4 नजीब खान. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महमद खान बंगश याने बुदलखंडावर हल्ला केला. प्रश्न क्रमांक 50 पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. पर्याय क्रमांक 1 वऱ्हाडांची इमादशाही. पर्याय क्रमांक 2 बिदराची कुतुलशाही. आणि पर्याय क्रमांक 3 विजापूरची आदिलशाही. पर्याय क्रमांक 4 अहमदनगरची निजामशाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बिदरची कुतुलशाही ही चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 51 अध्यक्षीय शासन पद्धती कोण कार्यकारी प्रमुख असतात. पर्याय क्रमांक 1 राज्यपाल. पर्याय क्रमांक 2 प्रधानमंत्री. आणि पर्याय क्रमांक 3 राष्ट्राध्यक्ष. आणि पर्याय क्रमांक 4 लोकसभा अध्यक्ष. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतो. प्रश्न क्रमांक 52 करारा विषयाचे प्रस्ताव केवळ टिंबटिंब या सभागृहात मांडले जातात. पर्याय क्रमांक 1 लोकसभा. आणि पर्याय क्रमांक 2 राज्यसभा. पर्याय क्रमांक 3 विधान परिषद. आणि पर्याय क्रमांक 4 न्यायालय. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त लोकसभामध्ये करारा विषयाचे प्रस्ताव केवळ मांडले जातात. प्रश्न क्रमांक 53 भारताचे टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती. आणि पर्याय क्रमांक 2 उपराष्ट्रपती. पर्याय क्रमांक 3 प्रधानमंत्री. आणि पर्याय क्रमांक 4 सरन्यायाधीश. भारताचे टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 54 महाराष्ट्र विधान सभागृहाचे एकूण सदस्य संख्या किती असते. पर्याय क्रमांक 1 250. पर्याय क्रमांक 2 288. आणि पर्याय क्रमांक 3 78. आणि पर्याय क्रमांक 4 60. महाराष्ट्र विधान परिषद याच्यावर 1 मार्काचा कंपल्सरी प्रश्न विचारला जातो. इथं पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. महाराष्ट्राचे विधानसभाचे सभागृहाचे एकूण सदस्य 288 असतात. प्रश्न क्रमांक 55 कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही. पर्याय क्रमांक 1 अमेरिका. आणि पर्याय क्रमांक 2 भारत. पर्याय क्रमांक 3 इंग्लंड. आणि पर्याय क्रमांक 4 रशिया. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंग्लंड या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही. प्रश्न क्रमांक 56 टिंबटिंब ढग मुख्यतः हिमस्फटिकांचे बनलेले असतात. पर्याय क्रमांक 1 स्टेटस. पर्याय क्रमांक 2 सिरस. आणि पर्याय क्रमांक 3 अल्टो स्टेटस. आणि पर्याय क्रमांक 4 क्युम्युलस. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिरस ढग मुख्यतः हिमस्फटिकांचे बनलेले असतात. प्रश्न क्रमांक 57 भारतामध्ये संरक्षणासाठी कोणत्या शहरातील समुद्र सपाटीची सरासरी उंची 0 मानली जाते. पर्याय क्रमांक 1 मुंबई. पर्याय क्रमांक 2 पणजी. आणि पर्याय क्रमांक 3 कोलकाता. पर्याय क्रमांक 4 चेन्नई. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चेन्नई समुद्र सपाटाची सरासरी उंची 0 मानली जाते. प्रश्न क्रमांक 58 जागतिक प्रमाण वेळेनुसार भारतात सकाळी 8 वाजले असतील तर ग्रीनच येथे किती वाजले असतील. पर्याय क्रमांक 1 दुपारचे 1:30. पर्याय क्रमांक 2 दुपारचे 2:30. पर्याय क्रमांक 3 सकाळचे 2:30. पर्याय क्रमांक 4 सकाळचे 1:30. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सकाळचे 2:30 होतील. प्रश्न क्रमांक 59 खालील पर्यायापैकी पृथ्वीच्या अंतरंगाचा कोणत्या विभागाची सरासरी जाडी 30 ते 35 किलोमीटर मानली जाते. पर्याय क्रमांक 1 भूकवच. पर्याय क्रमांक 2 प्रावरण. पर्याय क्रमांक 3 गाभा. आणि पर्याय क्रमांक 4 खंडीय कवच. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भूकवच. प्रश्न क्रमांक 60 सोमाली प्रवाह कोणत्या महासागरात आहे.
सोमाली प्रवाह कोणत्या महासागरात आहे? पर्याय क्रमांक 1 पॅसिफिक, पर्याय क्रमांक 2 हिंदी आणि पर्याय क्रमांक 3 दक्षिण अंटार्क्टिक आणि पर्याय क्रमांक 4 उत्तर अंटार्क्टिक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हिंदी महासागरात आहे सोमाली प्रवाह. प्रश्न क्रमांक 61 खालील पर्यायापैकी विसंगत जोडी ओळखा. पर्याय क्रमांक 1 प्राकृतिक घटक मृदा, सामाजिक घटक धर्म, पर्याय क्रमांक 3 आर्थिक घटक खनिज संपत्ती आणि पर्याय क्रमांक 4 राजकीय घटक युद्ध. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आर्थिक घटक खनिज संपत्ती ही विसंगत जोडी आहे. प्रश्न क्रमांक 62 आर्द्रतेचे मापन सामान्यपणे टिंब अशा एककात केले जाते. पर्याय क्रमांक 1 ग्रॅम प्रति घनमीटर आणि पर्याय क्रमांक 2 अंश सेल्सिअस, पर्याय क्रमांक 3 मीटर आणि पर्याय क्रमांक 4 मिलीमीटर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ग्रॅम प्रति घनमीटर. प्रश्न क्रमांक 63 मृदेमध्ये टिंबचे प्रमाण अधिक असेल तर मृदा सुपीक असते. पर्याय क्रमांक 1 ग्रेनाइट, पर्याय क्रमांक 2 ह्युमस आणि पर्याय क्रमांक 3 बेसाल्ट, पर्याय क्रमांक 4 नीस. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ह्युमस. मृदेमध्येचे प्रमाण अधिक असेल तर मृदा सुपीक असते. प्रश्न क्रमांक 64 जमिनीविषयी सर्व माहिती कोणत्या खात्याकडे असते? पर्याय क्रमांक 1 महसूल खाते, पर्याय क्रमांक 2 शिक्षण खाते आणि पर्याय क्रमांक 3 आरोग्य खाते, पर्याय क्रमांक 4 टपाल खाते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महसूल खात्याकडे जमिनीविषयी सर्व माहिती असते. प्रश्न क्रमांक 65 खालील पर्यायापैकी कोणता पर्याय लघु उद्योग आहे? पर्याय क्रमांक 1 गुऱ्हाळ, पर्याय क्रमांक 2 बेकरी आणि पर्याय क्रमांक 3 लोह पोलाद आणि पर्याय क्रमांक 4 साखर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बेकरी उत्पादन हा लघु उद्योग आहे. प्रश्न क्रमांक 66 सूर्योदयानंतर जसं सूर्य आकाशात वर सरकतो तशी आपली सावली टिंब होत जाते. पर्याय क्रमांक 1 उंच, पर्याय क्रमांक 2 मोठी, पर्याय क्रमांक 3 लहान आणि पर्याय क्रमांक 4 स्थिर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लहान होत जाते. प्रश्न क्रमांक 67 योग्य जोड्या लावून योग्य पर्याय ओळखा. प्रश्न क्रमांक अ सागरी मैदान, ब 2 नंबर भूखंड मंच आणि 3 नंबर खंडांत उतार, 4 नंबर सागरी संचयन. इथं आपण पाहिलं सागरी मैदान म्हणजे सपाट भाग, त्यानंतर भूखंड मंच म्हणजे उथळ भाग आणि खंडांत उतार म्हणजे उतार तीव्र आणि सागरी संचयन म्हणजे सकल भाग. या पद्धतीने असेल. म्हणून या ठिकाणी आपल्याला उत्तर जे काय दिलेलं आहे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 68 खालील भारत देशातील राज्याचे लिंग गुणोत्तर 2011 आलेखाचा अभ्यास करून बिहार राज्याचे लिंग गुणोत्तर सांगा. तर आपल्याला हरियाणा, बिहार, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि केरळ. तर आपल्याला बिहार राज्याचे लिंग गुणोत्तर विचारलेलं आहे. इथं 900 आहे म्हणजे 900च्या वरती थोडं गेलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 नसणार, पर्याय क्रमांक जास्तही वरती गेले नाही, दोन्ही नसणार आणि पर्याय क्रमांक 3 सुद्धा नसणार. म्हणजे पर्याय क्रमांक आपल्याला योग्य उत्तर आहे 4 918 आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 69 हवेचा दाब टिंब या परिणामात सांगतात. पर्याय क्रमांक 1 मिलीबार, पर्याय क्रमांक 2 मिलीमीटर, पर्याय क्रमांक मिलीलीटर 3 आणि पर्याय क्रमांक 4 मिलीग्रॅम. म्हणजे इथं आपण हवेचा दाब मिलीमीटरमध्ये मोजत नाही, मिलीलीटरमध्ये मोजत नाही, मिलीग्रॅममध्येही मोजत नाही. म्हणजेच आपल्याला योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 मिलीबार. प्रश्न क्रमांक 70 कंकण आकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंदू. आपल्याला आकृतीचं निरीक्षण करून योग्य पर्याय निवडायचा आहे. म्हणजेच या ठिकाणी अ, आ, ई आणि यू. इथं आपल्याला याचं योग्य उत्तर सांगता येणार नाही. आपल्याला जर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगायचं आहे. याचं उत्तर जे आहे NMMS परीक्षा